म्हणजे कधी मी घराच्या बाहेर गेलो नव्हतो कुठं तयारीसाठी किंवा कुठं पण, आणि जे आलो ते डायरेक्ट बाहेर देशातच आलो, असं सीन झाला मला. कुठं आलो मी, काय प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी लँग्वेज बॅरियर आहे, खाण्यापिण्याचं मला थोडं वाटायचं, आणि म्हणजे मम्मी पप्पांना सोडून पहिल्यांदाच आलो मी बाहेर. मग त्या गोष्टी वाटायच्या मला. स्थान म्हणलं की एक लोकांचा अलग मेंटॅलिटी जाते की बाबा इथं काय असेल नेमकं, पण इथं आल्यानंतर कळते की बाबा हे दुसरं मिनी इंडिया असल्यासारखं आहे आपलं कॅम्पस. तर मग असं कधी फीलच होत नाही की आपण पुण्या अनसेफ ठिकाणी आहे किंवा आपल्याला कशाचा त्रास आहे किंवा कशाचा धोका आहे, असं काही नाहीच आहे गोष्टी. आणि राहिला प्रश्न एज्युकेशनचा, पूर्ण सगळे MCI टीचर तर इंडियातूनच येतात, आपला स्टाफ बी इंडियन आहे. मग त्या हिशोबानं प्रत्येक विद्यार्थी तयारी करायला चालू करतोच. पण ज्या हिशोबानं आपल्याला मेन आता इथून गेल्यानंतरचं गोल आहे MCI FMG एक्झाम. ते कसं क्रॅक करायचं, त्या हिशोबानं कसं अभ्यास करायचं, त्या म्हणजे त्याची जी वाटचाल आहे ती इथं होऊन जाते. का बरं की प्रत्येक टीचर चांगले आता मेडिसिनसाठी दीपक मारवा सर म्हणा, PSMसाठी अश्विनी रंजन सर म्हणा, एम्सवाले, म्हणजे सगळे चांगले टीचर येतातच. त्यामुळं ही तयारी एकदम प्रॉपर होती. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे शशिकला सिंग. मी रिजनल हेड आहे किर्गिस्तान ॲडमिशन सेंटर आणि गेटवे ऑफ ग्लोबल एज्युकेशनची. आज आपण अशा मुलाचा प्रवास बघणार आहोत MBBSमध्ये, जो की आहे लातूर महाराष्ट्रामधून, आणि आज तो 4th इयरमध्ये आहे. MBBSचं त्याचं 4th इयर चालू आहे. पण असा मुलगा होता, आपण एक वर्ड बोलूया तर तो ममाज बॉयज होता. म्हणजे मम्मीला सोडून जाणं म्हणजे त्याला एवढं अवघड होतं, कधी कुठेच गेला नव्हता, आणि मम्मी पण त्याला सोडायला तयार नव्हती आणि मुलगा पण मम्मीला सोडायला तयार नव्हता. अशा मुलाची आपण जर्नी त्याच्याच तोंडातून ऐकूया. उत्कर्ष, हॅलो. हॅलो मॅम, कसा आहेस? मस्त. प्रथम तुझं नाव आणि हे सांगू शकतोस कुठून आहे ते? मी उत्कर्ष थोरे, उदगीर लातूर महाराष्ट्रामधून आहे, आणि माझी बॅच 2022ची आहे, आणि आता माझं 4th इयर MBBS चालू आहे किर्गिस्तानमध्ये, जलालाबाद युनिव्हर्सिटीमध्ये. ठीक आहे उत्कर्ष, तू जसं MBBS बनणार हे तुझं स्वप्न कधीपासूनचं होतं, आणि तुझंच होतं, फॅमिलीचं कुणाच्या डोक्यात प्रथम विचार आला की तू पुढे जाऊन MBBS करायचं? एक डॉक्टर प्रोफेशनसाठी आमच्या घरात ऑलरेडी एक पहिलेपासून एक रिस्पेक्ट होती, आणि ते प्रोफेशन तर सगळ्याला माहितीच आहे की कसं प्रोफेशन आहे. लाईक रिस्पेक्ट आलं प्रोफेशनला. त्यामुळं एक मला पण होतं की बाबा आता पुढे जाऊन एक डॉक्टर व्हायचं, आणि मम्मी पप्पांना पण वाटायचं की हा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे. आणि मला एक डॉक्टर प्लस स्पोर्ट्समध्ये पण होतं इंटरेस्ट. मग मला वाटायचं की बाबा इथं आल्यानंतर मी स्पोर्ट्स मला मॅनेज करू शकेल का नाही. पण मी आता इथं आल्यानंतर माझं MBBS प्लस स्पोर्ट्स मी दोन्ही पण मॅनेज करतो. तू KSC कडे संपर्क कसा केलास, कसा भेटलास KSCला? KSCचं मला ऑनलाईन कॉन्टॅक्ट भेटलेला. मग त्यावेळेस माझ्या मम्मीनी आणि पप्पांनी काजल मॅम आणि प्रशांत सर या दोघांसोबत संपर्क केलेला त्यावेळेस. मग आमचं बोलणं वगैरे झालं की युनिव्हर्सिटी कशी आहे, काय आहे, सगळी माहिती आम्ही घेतली. मग या दोघांनी आम्हाला बरंच सहकार्य केलं की प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती देण्यासाठी. तू ऑल द वे लातूर कडून तू छत्तीसगड, रायपूर छत्तीसगड ह्या ब्रांच कडून तू पूर्ण तुझा प्रोसेस केला. पण महाराष्ट्रात पण फारसी कन्सल्टन्सी आहे, मग तुला एक जो ट्रस्ट पाहिजे होता. असतं ना की एवढं मोठं माझं स्वप्न, म्हणजे एक तरीने तू तुझा पूर्ण आपलं जे करिअर आहे तो आपल्या हातात ठेवत आहेस हो ना. मग हा ट्रस्ट तुला कसा झाला? ऑफकोर्स आता स्टार्टिंगला आता पहिले म्हणजे आता आमच्या ज्यावेळेस बॅच चालू झालेली त्यावेळेस ऑनलाईन मार्केटिंग एवढी नव्हती कुणाही कंपनीची. मग आता जेव्हा मी पण ॲडमिशन घेतलेलो, मला पण एक होतं की बाबा काय कसं असेल, फेक तर नसेल ना, आणि बरेच स्कॅम होतात आपण बघतच असतो. मग असं वाटलेलं की बाबा आता इकडं जर आपण चाललो स्कॅम तर होणार नाही ना सोबत. पण ज्या हिशोबाने यांनी काउन्सिलिंग केली आणि ज्या हिशोबानं यांनी आम्हाला लाईक व्यवस्थित बोलणं, प्रत्येक गोष्टीचे प्रूफ वगैरे देऊन आम्हाला इथे जशी माहिती दिली, सगळी माहिती जेन्युइनच होती. आणि एक पॉईंट येते की कुठं ना कुठं ट्रस्ट करून आपल्याला आपल्या फ्युचरसाठी हे करायला लागतेच, आणि त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला बोललेलं पण. मग एक ट्रस्ट डेव्हलप झाला. मग त्या हिशोबाने इथं आलो. मग सुरुवातीचं 1 वर्ष थोडंसं हार्ड गेलं, कारण की प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला लागते. ज्या कंट्रीमध्ये आपण चाललो त्यानुसार ते जाणून घेणं थोडं अवघड होतं. पण हळूहळू
आता एकदम पूर्ण अडॉप्ट होऊन गेले. मला जे काजल मॅम कडून कळलेलं आहे की तू इथे आल्यावर दुसऱ्याच दिवशी तुझ्या मनात असं आलं की मी रिटर्न जाणार, मी नाहीच, मी राहूच नाही शकत. हो. मग हे सिच्युएशन कसं होतं त्यावेळेस, कसं वाटत होतं, आणि आज तुला 4 वर्ष झाली, आता कसं वाटत आहे? म्हणजे कधी मी घराच्या बाहेर गेलो नव्हतो कुठं तयारीसाठी किंवा कुठं पण, आणि जे आलो ते डायरेक्ट बाहेर देशातच आलो, असं सीन झाला माझा. मग मला असं वाटलेलं की बाबा आता कुठं आलो मी, काय प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी लँग्वेज बॅरियर आहे, खाण्यापिण्याचं मला थोडं वाटायचं, आणि म्हणजे मम्मी पप्पांना सोडून पहिल्यांदाच आलो मी बाहेर. मग त्या गोष्टी वाटायच्या मला, मग नको वाटायचं इथं राहायला. पण आता जसं आमच्या मम्मी पप्पाची स्ट्रगल स्टोरी आहे, त्यांनी पण कुठं ना कुठं असं पॉईंट आलंच असेल ना त्यांच्या बी लाईफमध्ये की बाबा आम्हाला हे करणं भागच आहे, जेणेकरून मी आज येतो. मग मला त्या गोष्टी आल्या डोक्यामध्ये हळूहळू की बाबा मला बी करायला पाहिजे. मग हळूहळू मी अडप्ट होऊन गेलो ह्या वातावरणाशी, आणि आता बघता बघता 4 वर्ष पण संपत आली. आता महाराष्ट्राच्या लोकांचा हा मेन प्रश्न असतो की किर्गिस्तानमध्ये कसं पाठवायचं. अजून पण मनात लोकांच्या येतं ना की एकतर एवढी लहान कंट्री आहे, हा ना, हे पण दिसतं लोकांना. किर्गिस्तान नावानेच स्थान आहे म्हणूनच लोक कसं असतं, नाही नको किर्गिस्तानमध्ये नको, नाही पाठवणार आपण असं. तर ह्या लोकांना काय तू मेसेज देणार? मी आता ते तशी आपली मेंटॅलिटी बनलेली आहे ऑलरेडी. आता न्यूजच्या माध्यमातून म्हणा, इकडून तिकडून आपण ऐकून बघा, स्थान म्हणलं की एक लोकांचा अलग मेंटॅलिटी जाते की बाबा इथे काय असेल नेमकं. पण जोपर्यंत आपण बघणार नाही, आता जसं आता मी लाईव्ह तुम्हाला सांगत आहो अशा गोष्टी झाल्या, स्टार्टिंगला असं प्रत्येकाला वाटते की बाबा ह्या कंट्रीचं नाव ऐकूनच आता काहीतरी आपल्याला धोका तर होणार नाही, किंवा काही मेंटॅलिटी असते प्रत्येक टाईपची. पण इथे आल्यानंतर कळते की बाबा हे दुसरं मिनी इंडिया असल्यासारखं आहे आपलं कॅम्पस. तर तुम्ही बघताच आपले किती स्टुडंट आहेत आपल्या महाराष्ट्राची म्हणा, प्रत्येक ऑल ओव्हर इंडियामध्ये भरपूर स्टुडंट आहेत आपले सगळे. मग असं कधी फीलच होत नाही की आपण पुण्या अनसेफ ठिकाणी आहे, किंवा आपल्याला कशाचा त्रास आहे किंवा कशाचा धोका आहे, असं काही नाहीच आहे गोष्टी. आणि राहिला प्रश्न एज्युकेशनचा, पूर्ण सगळे MCI टीचर तर इंडियातूनच येतात, आपला स्टाफ बी इंडियन आहे पूर्ण. अखंड भारतातले प्रश्न असतो की FMG कशी काढणार, निघतच नाही मुलांची, त्याच्याबद्दल काय सांगशील? नाही, त्याला म्हणजे आता मी अभ्यासू आहे, पण मला त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टी करायला आवडतात. मला जसं झालं आता मी एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये असतो, अभ्यासात बी थोडं बहुत असतो. मग ते पण जेव्हा इंडियातून टीचर वगैरे येतात आणि लाईक टाईम टू टाईम कॉम्पिटिशन होत राहतं तिथं, क्विजेस कॉम्पिटिशन, मग ते ऑटोमॅटिक अभ्यासाचं माहोल बनून जाते. आणि जसे आपल्या सिनियर्सचे रिझल्ट येत जातात, मग ते आपल्याला मनामध्ये वाटते की बाबा हां आपल्याला बी करणं भागच आहे. मग त्या हिशोबानं प्रत्येक विद्यार्थी तयारी करायला चालू करतोच. म्हणजे किर्गिस्तान आहे म्हणून आपल्या लोकांना, महाराष्ट्राच्या लोकांना जसं एक घाबरतात ह्या कंट्रीत कसं जायचं, त्याची काही गरज नाही. ठीक आहे. मग मला एक सांग, जसं इथलं शिक्षणाबद्दल काय सांगशील, कसं आहे? जसं जनरली म्हणतात ना की काय तिथे काही शिकवलं नाही जात, प्रॅक्टिकल्स नसतं. आता तुझं 4th इयर आहे ऑलमोस्ट, म्हणजे तुला ही क्लॅरिटी असेल की कसं काय आहे ते एकदा सांगशील काय कसं? नाही, जर ऑनेस्टली बघायला गेलं तर प्रॅक्टिकलचा अभाव पडतो जर कम्पेअर केलं तुम्ही इंडियासोबत. ते ऑफकोर्स ते पडणारच गोष्टी. पण ज्या हिशोबानं आपल्याला मेन आता इथून गेल्यानंतरचं गोल आहे MCI FMG एक्झाम, ते कसं क्रॅक करायचं, त्या हिशोबानं कसं अभ्यास करायचं, त्या म्हणजे त्याची जी वाटचाल आहे ती इथं होऊन जाते. का बरं की प्रत्येक टीचर चांगले आता मेडिसिनसाठी दीपक मारवा सर म्हणा, PSMसाठी अश्विनी रंजन सर म्हणा, एम्सवाले, म्हणजे सगळे चांगले टीचर येतातच. त्यामुळं ही तयारी एकदम प्रॉपर होणार. जसं ज्या मुलाची इंग्लिश चांगली नाही त्याला काही का इथे काही घाबरण्यासारखं कारण? टीचर आपले फॉरेनर, म्हणजे आपले इंडियामधले टीचर आहेत, पाकिस्तानी टीचर आहेत, म्हणून त्यांनी हिंदी आणि इंग्लिश दोन्ही इंग्लिशमधून शिकू शकतात ना, त्यामुळे ते पण काय अडचण नाही. ठीक आहे, छान आहे. मग बाकी मला एक सांग, जसं आता इथे तू KSC च्या माध्यमाने आलेला आहे, हां, आणखीन पण मुलं आहे, आणखीन पण एजंटची मुलं आहे, तर KSCच्या सर्व्हिसमध्ये काय तुला डिफरन्स जाणवतो का? आता 4 वर्ष झाली तू आता KSC कडून आलात आणि 4थं वर्ष तुझं चालू आहे, मग सर्व्हिसमध्ये काही डिफरन्स कधी जाणवला का KSC आणि बाकी एजंटची जी मुलं आहेत त्यांच्याकडे? बाकीचं काय माहिती नाही, पण आता मला कधी काही प्रॉब्लेम आला किंवा काही गोष्टी असेल, आता मी प्रशांत सरला जेव्हा कधी कॉन्टॅक्ट करतो त्यांनी अवेलेबल असतात. हे प्लस पॉईंट आहे. असं नसते की बाबा म्हणजे काम वगैरे डिले नाही होत, जेव्हा कधी गरज पडते मॅम आणि सर अवेलेबल असतातच. बाकी तुझं हॉस्टेल लाईफ कसं आहे इथलं? पहिले 3 वर्ष तर मी हॉस्टेलवर होतो,
फर्स्ट इयरला थोडं मॅनेज व्हायला नवीन नवीन असल्यामुळे गोष्टी प्रॉब्लेम येणारच ऑफकोर्स. का बरं की सगळे मुलं नवीन आहेत आजूबाजूचे, पण एक कम्पॅटिबिलिटी होऊन जाते. एक रिजनच्या मुलांसोबत राहणं किंवा अलग रिजनच्या सोबत राहणं, सगळे देशाच्या बाहेर आल्यामुळं असं कुणामध्ये अलग भावना काही येणार की म्हणजे भांडणं वगैरे करायच्या. प्रत्येकजण असं हे करते की बाबा हां ह्यानं पण बाहेरून आला, मी पण बाहेरून आलो, तर सगळे सोबतच राहू. पोरांची मेंटॅलिटी ऑटोमॅटिक बनवून जाते बाहेर आल्यानंतर. त्यामुळं ह्या गोष्टीचा त्रास नाही येत, पण थोडं मॅनेज करणं, फूड नंतर अकोमोडेशन मॅनेज करायला थोडं स्टार्टिंगला हे होऊन जाते, सुरुवातीला नंतर होऊन जाते काय मॅनेज. ओके, जेवणाची कशी काय सोय आहे? जेवण मेस चांगला आहे. जर आता बघायला गेलं तर दुपारच्या जेवणाला बरंच असते. राजमा, छोले हे सगळे म्हणजे प्रोटीन सोर्स आहे. दही प्रोटीन सोर्स आहे. आता मला थोडासा फिटनेसचा आहे ह्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून बघतो मी ह्या गोष्टी. राईस आहे, नंतर सॅलेड हे दुपारच्या जेवणाला आहे. आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना संध्याकाळी डेली चिकन आहेच. आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना पनीर वगैरे आहे. तर म्हणजे चांगलं जेवणाचा सोर्स आहे. आता तू सुरुवातीला म्हटलंस की तुला शिक्षणासोबत खेळायला पण आवडतं, म्हणजे तू आता सोडलं शिक्षण, आपण ठीक आहे शिक्षणाचं तर ठीक तू कव्हर केलं, मग खेळण्यासाठी काय एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज आहे इथे? आता इथं जर कॉलेजमध्ये बघायला गेलं तुम्ही तर बरंच इथं स्पर्धा करून घेतात कॉलेजवाले. जसं आता ज्यांना क्रिकेट आवडते त्यांच्यासाठी क्रिकेटची स्पर्धा आहे, JPL म्हणून, जलालाबाद प्रीमियर लीग. ज्यांना व्हॉलीबॉल आवडते त्यांना व्हॉलीबॉलचा आहेच. फुटबॉल आवडते प्रत्येकाला फुटबॉल आहे. म्हणजे ज्यांना ज्या स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे त्यांना त्यानुसार जाऊ शकते. म्हणजे असं नाही आहे की बाबा इथं आलो म्हणजे फक्त अभ्यासच करणं आहे किंवा फक्त ह्याच गोष्टीमध्ये पडून राहणं आहे. ज्याला डान्स आवडते त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन्स असतात, बरेच कल्चरल प्रोग्राम असतात. म्हणजे प्रत्येक स्टुडंटला एक स्वतःचं डिसिजन आहे की बाबा स्टडीसोबत आपल्याला काय काय हवं आहे आणि त्या सगळ्या फॅसिलिटीज देऊन आहे. फर्स्ट सेकंड इयर मध्ये काय डिफरन्स असतो आणि देन थर्ड फोर्थ इयर मध्ये काय शिक्षणामध्ये डिफरन्स असतो? काय जाणवतो असं डिफरन्स? कसं काय आहे? फर्स्ट सेकंड इयरला क्लासेस आपल्याला जसं की आता मेडिकल सब्जेक्ट्स आहेत, ॲनाटॉमी झालं, फिजिओलॉजी झालं, बायोकेमिस्ट्री झालं, हे फर्स्ट इयरचे सब्जेक्ट असतात मेनली. पण यांच्यासोबत यांचे जे लोकल सब्जेक्ट आहेत, लँग्वेजवाले, रशियन लँग्वेजवाले, किर्गिज लँग्वेज आले, आता ते असणं अनिवार्य आहे. का बरं की आपलं ज्या कंट्रीमध्ये आला तिथली लँग्वेज थोडंफार शिकणं तर आपलं काम आहे. त्यामुळं फर्स्ट इयरला क्लासेसचा वगैरे लोड असतो. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरपासून जे आपले मेडिकल सब्जेक्ट्स आहेत मेनली त्यांच्यावर जास्त फोकस केलं जातं, जी की चांगली गोष्ट आहे. फॅकल्टीचं कसं काय आहे? जसं म्हणतात ना काही काही युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट इयरला मुलं घेतात पण मग सेकंड थर्ड फोर्थ इयरला एक्सपेल पण केली जातात. जसं पण एक असतो ना मनात काही ना काही शंका असते, त्याच्याबद्दल काय सांगशील तू? इथं तसं काय नाही. इथं प्रत्येक स्टुडंटला प्रत्येक म्हणजे वायवासाठी म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीसाठी चांगली तयारी करून घेऊन जाते. आणि त्यामुळं काही सगळे अभ्यास करत असल्यामुळे फेल वगैरे पण काही नाही होत स्टुडंट. कुठे कुठे आपण ऐकतो ना की असं जबरदस्तीच फेल केलं जातं, जास्त मुलं घेतली जातात, त्याबद्दल तो पण एक असतोच ना, असं लोकांच्या मनात येतं, डोक्यात येतं, बऱ्याच वेळा येतो हा प्रश्न आपल्याला. आणि दुसरं असं लोकांचं असं पण असतं, जसं तू ममाज बॉयज होता तर वेदरला कसं माझा मुलगा घेणार, कारण तिथलं आपलं आणि इथलं महाराष्ट्रात लातूरमध्ये बघितलं तर थंडी फार कमीच असते बघायला गेली तर, आणि आपण आपला देश सोडून येत आहे म्हणजे थंडी पण असते. मग इथलं कसं काय वातावरण आहे? तुम्ही जेव्हा आपलं ॲडमिशन होतं सप्टेंबरच्या टाईमला, त्यावेळेस इथं समर संपत येतो सप्टेंबर ऑक्टोबरच्या टाईमला. मग नोव्हेंबरपासून हलकी हलकी थंडी चालू होते आणि थंडी पुढचे 4 महिने असते. आणि थंडीमध्ये बराच डिफरन्स येऊन जातो आपल्या इंडियाच्या कम्पॅरेटिव्ह आणि इथल्या कम्पॅरिझनमध्ये. मग आम्ही त्यावेळेस आलेलं नोव्हेंबर डिसेंबरच्या वेळेस, त्यावेळेस भरपूर थंडी होती. मग स्टार्टिंगला थोडं टेम्परेचर अडॉप्ट करणं अवघड होतं थोडंफार. आता ऑफकोर्स तिथं आपण 30-35 मधून डायरेक्ट इकडं 4-5 डिग्री, मग नंतर तर मायनसच होत गेला आणि फर्स्ट इयर होता. त्यामुळं मॅनेज करणं होतं, फारच अवघड होतं. रूममध्ये हीटर्स वगैरे होते, बाहेर जाताना शूज, जॅकेट, मफलर्स ते कंपल्सरी घालायच लागते आपल्याला. मग थोडं ते त्याच्यासोबत हे करणं होतंच, पण होऊन गेलं एका टायमानुसार. आता काय नाही वाटत आता असं इंडियात जसं आहे तसंच आहे. ठीक आहे.
आता काही काही लोकांचं असं पण म्हणणं असतं, पॅरेंट्सचं पण एक क्वेश्चन असतो की माझा मुलगा आता सध्या तरी मी बघत आहे त्याला सकाळी काय करतो, कधी उडतो, कधी बसतो, कधी खातो, हा ना. पण आता दुसऱ्या देशात असल्यामुळे तिथे कसं काय राहणार आणि जसा मी आता पाठवत आहे त्याला तसाच राहणार ह्याची काय गॅरंटी. ह्याच्या बरोबर असा जर क्वेश्चन असेल की काही पॅरेंट्सचा तर त्याला आपण काय म्हणू. आता सकाळी उठलो तुम्ही म्हणजे आता घरी माहीत असते की किती वाजता उठत आहे काय नाही, त्या हिशोबाने इथं सकाळी 8 वाजेपासून क्लासेस लावलेले आहेत म्हणून उठणं तर अनिवार्य आहेच. आणि नंतर खाण्यापिण्याचं राहिलं, सकाळी ब्रेकफास्ट दिलं जाते तिथं 7-7:30 आणि लंच टाईम 12-12:30 चालू होतं, 2 असतं. त्या टायमाला विद्यार्थी खाऊनच घेतात आणि जेवणामध्ये आत्ता मी जसं सांगितलं तुम्हाला चांगलं आहार भेटून जाते आणि संध्याकाळी 7-8 वाजता डिनर पण होऊन जाते लवकर. म्हणजे स्टुडंट 8च्या पहिले डिनर करून हे एक हेल्दी लाईफस्टाईल ठेवू शकतो ह्या वातावरणात. आता जेव्हा महाराष्ट्राची मुलं येणार तेव्हा सर्वात प्रथम प्रश्न असतो की माझ्या महाराष्ट्रातली किती मुलं आहेत तिथे. हा पण एक मेन प्रॉब्लेम असतो कारण आपण महाराष्ट्रीयन, आपल्याला असं वाटतं जिथे आपली माणसं आहेत तिथेच आपण जायचंय, तिथेच आपण पाठवायचं आपल्या मुलांना मुलींना. तर इथे कसं काय आहे महाराष्ट्राचं वातावरण, महाराष्ट्राचे जे आपले फेस्टिवल आहे, या महाराष्ट्रीयन लोकांना जेवण झालं, राहणं झालं, सोबत भेटणं गरजेचं आहे. तर त्या तुम्ही इथं बघितलं तर मिनी महाराष्ट्रच दिसेल तुम्हाला. प्रत्येक 1-2-3 मुलामध्ये एक महाराष्ट्रीयन दिसूनच जाईल तुम्हाला. मग त्याच्यामध्ये तर काही कमतरता नाहीच आहे. मम्मी खुश असेल तुझी. माझं सगळ्यासोबतच जमून जाते. ओके, छान छान छान. मग तू आणखीन काय असं तुझ्याकडून, आता 4th इयर आहे तुझं, ह्याच्यानंतरचा तुझा प्लॅनिंग काय आहे. आता नेक्स्ट इयर आमचं 5th इयर असेल, त्यानंतर 1 वर्ष इंटर्नशिपचा असेल. तर आता MCAच्या दृष्टिकोनातून माझा अभ्यास मी करेन. फर्स्ट प्रिफरन्स माझं ते राहील आणि त्यानंतर मग ते क्लिअर झाल्यानंतर मी माझं PGची तयारी करेन. तर ह्या दृष्टिकोनातून माझं चालू आहे. चला उत्कर्ष, मला एक हे सांग, जसं असे फारशी मुलं असतात ना जे तू जसा आहेस ममाज बॉय, अशी मुलं आहेत हां जी नाही सोडण्यासाठी तयार असतात ना पॅरेंट्सला, ना काही अशी मम्मी असते जी मुलाला नाही सोडणार. हां, का जे काय करायचं असेल ते भारतातच कर, माझ्या समोरच कर. अशा पेरेंटला काय मेसेज देशील तू. असं एक पॉईंट येते की बाबा आता आपली मम्मी आणि मुलाचं एक नातं प्रत्येकाला माहीतच असते की ते किती कनेक्शनवाला असते. पण जेव्हा आपली गोष्टी ते आपल्या ड्रीमवर आणि अलग कम्फर्ट झोन सोडून आपल्याला काय तर चांगलं करायचं, त्यावेळेस घर सोडणं तर ऑफकोर्स आहेच. आणि त्यामुळं सोडायला पाहिजे त्या टाईमला. मग आपल्या पॅरेंट्सला बी एक स्ट्रॉंग डिसिजन घ्यायला पाहिजे आणि जे स्टुडंट आहे त्याला पण एक मेंटॅलिटी बनवायला पाहिजे की हां आपल्याला पुढं जाऊन काय तर आता चांगलं करायचं ऑफकोर्स. आणि असं नाही की आपण लाईफ टाईम इथं राहतो. प्रश्न आहे 4-5 वर्षाचा, 5-6 वर्षाचा, त्यानंतर तर घरी जाणारच आहोत आपण. बरोबर, राईट. त्यामुळं एक मेंटॅलिटी स्ट्रॉंग बनवायला पाहिजे पॅरेंट्सला पण. सुरुवातीला त्रास होतो पण जसं जसं गोष्टी इथून आता आपण जे इनपुट देत आहोत त्याचं आउटपुट जर चांगलं येणार, जर आउटपुट तसं चांगलं येत असेल तर ते त्यावेळेस इनपुट द्यायला काय हरकत नाही असं मला वाटतं. चला, तुझे आता ज्युनियर्स पण आहे, 1st इयरमध्ये आहे इथे. 1st इयर, 2nd इयर, फारशी महाराष्ट्राची पण आहेत आणि स्टेट्सची पण मुलं आहेत. हो, त्यांना काय सांगशील तू, कारण तुझं ऑलरेडी ऑलमोस्ट तुझं संपायला येत आहे आताचं MBBS. मग त्यांना काय मेसेज देणार तू. त्यांना मी म्हणणार की तुम्ही आलो ह्या कंट्रीमध्ये, कंट्री एक्सप्लोअर करा, इथलं पण ट्रेडिशन जाणून घ्या. पण म्हणजे अभ्यास तर आहेच, अभ्यास प्रत्येकजण करतेच. अभ्यास सांगते बाबा हां हे अभ्यास करा पाहिजे, ते अभ्यास करा पाहिजे. हा महत्त्वाचा आहे अभ्यास, पण त्यानुसार आता आपण जिथं आलो तिथलं ट्रेडिशन माहीत करून घ्या. नंतर सगळ्यात हे राहते की बाबा आता घरून बाहेर आलो आपण, जेवायचे वांदे होतात, मग पोरं बिमार पडतात नवीन आलेले. म्हणून त्यांना हे सांगणं आहे की चांगलं खा, चांगलं हेल्दी राहा, सोबत वर्कआउट करा, जेणेकरून तुमचं ब्रेन पण त्या हिशोबानं वर्क करेल. म्हणजे एक सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्या. तू स्टुडंट काउन्सिलचा पण इन्चार्ज आहे असं काहीतरी पण आहे जे मला माहीत आहे. स्टुडंट काउन्सिलमध्ये काय नाही, मी पण प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे. ओके, बाकी एक्स्ट्रा हेल्पिंग हँड्स आहेत जिथे लागतं तिथे. मग नवीन मुलं येणार आहेत महाराष्ट्राची, आता 3 मेला एक्झाम आहे आपली नीटची.
आणि ते पण बघतच असणार की कोणत्या कंट्रीत जायचं, कुठं जायचं, कन्फ्यूज स्टेजवर असतात. आणि फारशी आपली पॅरेंट्स फॅमिली पण अशी असते, पॅरेंट मंडळी, की त्यांना नाही ते डिसिजन घेऊ शकत कारण कुणीच गेलं नाही अजूनपर्यंत बाहेर. हा, मग अशा पेरेंट्सला तू काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल तर 3 मेच्या एक्झामवर आहे, त्याच्यावर फोकस करा स्टार्टिंगला. मेन प्लॅन ए आणि प्लॅन बी एक्झामच्या वेळेस नाही ठेवायचं असते. पहिले एक्झाम पोरांना चांगली अपेअर केली पाहिजे, त्यानंतर मग जर बाहेर येण्याचा विचार करत आहोत तर आपलं KSC आहे आणि आपलं किर्गिस्तान आणि जलालाबाद आहे. मग आता तू 4 वर्ष झाली तुला, तू KSC कडे आहेत, KSC तर्फे जुळलेला आहे. मग KSC ला काय रेटिंग देणार तू? जर असं असेल तर 10 आउट ऑफ जर 11 द्यायला असेल तर मी 11 असेल. बरं, चला KSCच्या मार्फे आणि माझ्याकडून तुला विश यू ऑल द Thank you, व्हेरी ma'am. बेस्ट Thank you फॉर so much. Thank you FMG. so much. आमची अशी इच्छा आहे की तू फर्स्ट अटेम्प्ट में Of काढून course, of टाकायचं course. For sure, FMG for तुझं. sure. KSC आणि आम्हाला माहीत आहे की तू फर्स्ट अटेम्प्ट मध्येच FMG क्लिअर करशील, है ना? आमचा तुझ्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे. 100%. ठीक आहे, तरी पण विश यू ऑल द व्हेरी Thank you so बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.